तर आता पुण्यातली बातमी बघूयात। पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल करणारी धक्कादायक घटना घडली आहे। ती म्हणजे शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला तडे गेलेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। पुण्याच्या मावळमध्ये जमिनीला तडे जाऊन पाणी बाहेर येत असताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे विकास कामांची पोलखोल करणारी ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रणजित, खूपच आश्चर्यकारकरित्या रस्त्याला तडे जाऊन हे असं पाणी बाहेर येणं, नेमकं कारण काय? स्वतः नक्की आपण पाहिलं तर 1.5 वर्षापूर्वी तळेगाव नगर परिषदेने जे आहे ते एक पाण्याची पाईपलाईन योजना अंतर्गत काम सुरू केलं होतं। नवीन पाईपलाईन देखील टाकली होती। त्यानंतर पाईपलाईन टाकल्यानंतर त्या रस्त्यावर जे आहे ते डांबर टाकण्यात आलं। पुढील आठवड्यात त्या ज्या पाईपलाईनचं जे आहे ते लोकार्पण जे आहे ते होणार होतं। त्याआधी नगर परिषदेकडून त्या पाईपलाईनची चाचणी घेण्यासाठी टाकीतून जे आहे त्या नवीन पाईपलाईन मध्ये पाणी जे आहे ते सोडलं। त्यानंतर धक्कादायक जी आहे ती पोलखोल या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली। या शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनच अचानकपणे पाणी जे आहे ते बाहेर येऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यावेळी गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळाला। आपण पाहिलं तर हे थरारक आणि अचंबित करणारा प्रकार जो आहे तो या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळतं। यातच एकच सिद्ध होतं की नगर परिषदेकडून अतिशय निकृष्ट दर्जाचं असं काम जे आहे ते या पाणी पुरवठा योजनेचं केल्याचं धन्यवाद या माहितीसाठी।